गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोठा दिलासा देणारी बातमी। आता रेशन कार्ड धारकांना प्रति कार्ड 3 लिटर रॉकेल देण्याचा निर्णय शासन स्तरावर विचाराधीन आहे। इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे देशभरात गॅस टंचाई निर्माण झाली आहे। सोलापुरातही याचे तीव्र पडसाद उमटले असून गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। दररोज सुमारे 70,000 सिलेंडर्सची मागणी होत असताना केवळ 20,000 सिलेंडर्सचा पुरवठा होत असल्यानं ही टंचाई अधिकच गंभीर बनली आहे। या पार्श्वभूमीवर शासनानं तात्पुरता उपाय म्हणून प्रत्येक रेशन कार्ड धारकाला 3 लिटर रॉकेल देण्याची भूमिका घेतली आहे। या संदर्भात राज्य पुरवठा विभागाच्या वतीनं लवकरच अधिकृत आदेश जारी होण्याची शक्यता आहे। तसंच रॉकेलचा दर आणि वाटपाची तारीखही लवकरच जाहीर केली जाणार आहे। जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य समन्वयक चंद्रकांत डांगे यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये रॉकेल वाटपासंदर्भात महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत। जिल्हा पुरवठा विभागानं स्टोव्ह उपलब्धतेबाबत केलेल्या सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागातील सुमारे 3,90,000 शिधापत्रिका धारकांकडे स्टोव्ह उपलब्ध आहेत, तर शहरात केवळ 5,000 नागरिकांकडेच स्टोव्ह असल्याची माहिती समोर आली आहे। प्रति रेशन कार्ड 3 लिटर रॉकेल, मागणी 70,000 सिलेंडर्स प्रतिदिन, पुरवठा 20,000 सिलेंडर्स। ग्रामीण स्टोव्हधारक 3,90,000, शहरी स्टोव्हधारक 5,000। सोलापूर शहरात अंत्योदय योजनेचे 6,089 तर अन्न सुरक्षा योजनेचे 1,13,700 कार्डधारक आहेत। ग्रामीण भागात अंत्योदयाचे 51,233 आणि अन्न सुरक्षेचे 3,50,454 लाभार्थी आहेत। जिल्ह्यात एकूण अंत्योदय 57,322 आणि अन्न सुरक्षा 4,64,154 कार्डधारक आहेत। दरम्यान शासनाकडून अधिकृत निर्णय जाहीर झाल्यानंतरच रॉकेल वाटपाची अंमलबजावणी होणार आहे। त्यामुळे नागरिकांनी अधिकृत सूचनांची प्रतीक्षा करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। सोलापूर ग्रामीणमध्ये जेवढे केरोसिनचे घाऊक परवानाधारक आहेत त्यांना आम्ही केरोसिनच्या वितरण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यानुसार आम्ही तालुका पातळीवर याचा आढावा घेऊन तातडीने केरोसिन प्राप्त होताच वितरित करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत। त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यामध्ये केरोसिन वितरणाची तयारी चालू आहे। जसेही शासनामार्फत केरोसिन उपलब्ध होईल त्यानुसार प्रत्येक तालुक्याला केरोसिन वितरित करण्यात येईल। या दृष्टीने सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की आपण सुद्धा केरोसिन ग्रामीण भागात आपल्याला मिळणार आहे आणि आपल्या गावामध्ये जेवढे केरोसिनचे जुने वितरक होते त्यांनी थोडीशी तयारी करून आपल्याला शासनामार्फत जे केरोसिन देण्यात येणार आहे हे केरोसिन म्हणजे मॅन्युअल पद्धतीने वाटप होणार आहे। याचं ई-पॉज मशीनवर वाटप होणार नाही आणि त्याचा दर अद्याप शासनाकडून प्राप्त झालेला नसल्याने दर आणि त्याचं प्रमाण प्रति कार्डला किती द्यायचं याच्या बाबतीत शासनाच्या जशाही सूचना प्राप्त होतील तसं आम्हाला कळू। फक्त ग्रामीण भागामध्ये दिवाबत्ती व चुलीसाठी केरोसिन शासनामार्फत उपलब्ध होणार आहे।